काढलं आणि मग शेवयाचा भात जेवण करून जगद्गुरु तुकाराम महाराज गेले. म्हणजे सदैव वैकुंठाला जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज गेले तेव्हा 3 वेळा आले. आपली मुलगी भागीरथी करिता आले. त्यानंतर संताजी जगनाडे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो गाथा आहे, आज जो गाथा आपल्याला मिळतो, बघायला वाचायला मिळतो, समजतो, त्याचे उपकार कोणाचे असतील तर संताजी जगनाडेचे. यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना शब्द दिला होते, मी जर अगोदर गेलो तर तुम्ही मुठमाती करायची, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्यामुळे त्यांना मुठमाती करण्याचा प्रश्नच नाही. आणि एक दिवस आला आणि संताजी जगनाडेंनी शरीर सोडलं. शरीर सोडल्यानंतर आता त्यांना समाधी दिली. समाधी दिल्यानंतर सर्व नातेवाईक मंडळी त्यांच्यावर मुठमाती करण्याकरिता माती टाकत होती. पण माती टाकल्यानंतर सुद्धा त्या संताजी जगनाडेचं मस्तक वर येत होतं. दिवस संपला, काय सूर्य डोक्यावर आला, रात्र झाली, आता काय करायचं, मस्तक जातच नाही. फक्त सरते शेवटी त्यांचा मुलगा तिथे थांबला. सर्व गावातील नागरिक निघून गेले आणि बरोबर रात्री 12 वाजता जगद्गुरु तुकाराम महाराज आले. आणि आल्यानंतर माझा संतू, अहो संतांनी सांगावं हा माझा आहे, किती मोठा अधिकार, आणि माझा संतूला मी वैकुंठाला न्यायला आलेलो आहे, हे शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखामधून बाहेर पडले. एक मुठभर माती घेतली आणि संतूच्या मस्तकावर ठेवली त्यांच्या, आणि संतूचं शरीर आतमध्ये गेलं. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्यानंतर लक्षात घ्या, मी का सांगतोय तुम्हाला, ज्याने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नावाने गळ्यामध्ये तुळशीची माल परिधान केलेली आहे, ज्याने शुद्ध परमार्थ केलेला आहे, परद्रव्य परनारी परनिंदा केलेली नाही, त्याने शुद्ध अंतकरणाने माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या माऊलींची, निवृत्तीनाथदादांची, गुरुवर्य गोविंद बाबांची भक्ती केली, त्यांच्या मुखामधून मरण हा शब्द कधीच येऊ शकत नाही. त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडतील, घेईन मी तो जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर असते भलते टाई, आनंदे निर्भर असू द्या भलते टाई, सुख दुःख चाड नाही आम्हा, आम्हाला दुःख आलं तरी काही सुख दुःख नाही, कितीही संकट आले तरी आम्हाला घेणं देणं नाही, आम्हाला देवा तुझी चरण सेवा साधावयाची. आणि म्हणून 2 वेळा जगद्गुरु तुकाराम महाराज आले. ही गोष्ट निरोबरांना कळाली. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्यानंतर 2 वेळा आले. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज येतात. जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्यानंतर त्यांचा मुलगा नारायण महाराज जवळजवळ 25 वर्ष ते 30 वर्ष झाल्यानंतर त्यांना भेटण्याकरिता निलोबराय देऊला आले होते. आणि निलोबराय देऊला आल्यानंतर त्यांना कळालं की जगद्गुरु तुकाराम महाराज 2 वेळा आले होते, मला गुरु उपदेश हवा आहे, मला गुरु उपदेश पाहिजे. कोण देईल? तुकाराम महाराजच देतील. तुलसी वृंदावनाजवळ बसले, एका साईडनी बसले आणि मुखामधून जय घोष चालू केला, तुकाराम तुकाराम तुकाराम. आणि 42 दिवस अनशन केलं. 42 दिवस जगाच्या मालकाला वाटलं मरतो की काय. जगाच्या मालक आले भेटायला. नीला, ए नीला, काय करतो? देवा कोण? मी पंढरपूरचा पांडुरंग तुला भेटायला आलोय. त्या निलोबरांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले, देवा मी तुला नाही ओळखत. नामदेव महाराजांना जेवू घालत होता, नामदेव महाराजांना तुला नाही ओळखता आलं. त्या भक्त प्रल्हादावर संकट आलं होतं, त्याला वाचवण्याकरिता तू आला होतास. असं कुठलंच संकट माझ्यावर आलेलं नसताना तू का आलास? मी दावा करतो माझ्या गुरुचा, मी दावा करतो माझ्या तुकोबारायांचा. आणि जेव्हा जगाचे मालक आलेले असताना ते बाहेर गेले आणि पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये आले. आणि आल्यानंतर त्या निरोबरायांनी बघितलं, माझे गुरु तुकाराम महाराज मला भेटायला आले. मुखामधून शब्द बाहेर पडले, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपालू, सांभाळिले 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 अनाथ. केला लीला केला लीला केला लीला पावन. म्हणजे मी पावन झालो, माझे गुरु मला भेटायला आले. आणि तुम्हाला आज सुद्धा सांगतोय, शुद्ध अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही असताना तुळशीच्या गळ्यामध्ये माल परिधान करावी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना आवाज द्यावा. ते येतात, शुभ्र कपडे घालून येतात, पगडी घालून येतात.